जय श्री माताजी. श्री माताने नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. श्री मातांना पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. अगदी सतर्कतेनं आपण श्री मातांना पाहायचंय. हे करत असताना थोडंसं श्वासावरती पण लक्ष देऊया. आपण दीर्घ श्वसन करूया. बघतोय श्री मातांच्याकडे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहेत आणि श्वासावरती पण लक्ष देऊया थोडंसं. शिस्तीत श्वास आत घ्यायचा, शिस्तीत श्वास बाहेर सोडायचा. श्वास आत घेत असताना चैतन्य आपण आत घेतोय असं समजायचं आणि बाहेर सोडत असताना आपल्यातले जे विचार आहेत ते आपण बाहेर सोडतोय अशी धारणा करायची. आपण दीर्घ श्वसन. एक प्रकारचा रिदम म्हणतात त्याला. श्वासाचा रिदम, श्वासाचं नियमन प्राणायाम म्हणतात. प्राणायामातला हा पहिला प्रकार आहे. भस्त्रिका म्हणतात त्याला. खरं म्हणजे ते स्पीड मध्ये करायचं असतं. श्वास जोरात आत घ्यायचा, श्वास जोरात बाहेर सोडायचा. पण एवढं करायची काही गरज नाही आहे. आपण एकाग्रतेसाठी या सर्व गोष्टी करतोय. त्याचबरोबर लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहे. म्हणजे श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येते ते आपण खेचून घेतोय. चित्ताची एकाग्रता दोन्हीकडे पाहिजे. श्वासावरती पण आहे आणि व्हायब्रेशन्स वरती पण आहे. हे करत असताना आपल्या डोक्यातले विचार कमी झालेत हे आपलं तिकडेही लक्ष पाहिजे. आता आपले डोळे अर्धोन्मिलित करायचे. म्हणजे धड मिटलेले पण नाहीत, धड उघडलेले पण नाहीत, अर्धवट उघडे. त्याला अर्धोन्मिलित म्हणतात योगी भाषेत. पूर्णपणे मिटायचे पण नाहीत आणि पूर्णपणे उघडायचे पण नाहीत, अर्धोन्मिलित. आता हे अर्धोन्मिलित कशासाठी? तर थोडस चित्त श्री मातांच्याकडे पण पाहिजे आणि निम्म चित्त आपल्या आतमध्ये व्हायब्रेशन्स वरती आणि श्वासावरती. म्हणजे जो श्वास आपण घेतोय तो दोन्ही नाकपुडीतून घेतोय की नाही हे पाहायचं आहे. दोन्ही नाकपुडीतून घेऊन दोन्ही नाकपुडीतूनच श्वास आपण बाहेर सोडतोय का एवढंच पाहायचं आहे. जर आपण संतुलनामध्ये असू तर दोन्ही नाकपुडीतून श्वास घेतला जातो आणि दोन्ही नाकपुडीतूनच श्वास सोडला जातो. जर संतुलित नसू, आपण जर लेफ्ट साइडला कार्य करत असू तर डावीकडनंच फक्त आपण श्वास घेतला जाईल आणि उजव्या बाजूने कार्य करीत असू तर फक्त उजवी बाजूच नाकपुडी तिथं श्वासोश्वास चालू असेल आपला, म्हणजे असंतुलित आहे असा अर्थ होतो. पण दोन्ही नाकपुडीतून श्वास चालू असेल आपला, एकसारखा घेतोय सोडतोय, तर आपण संतुलनामध्ये आहे. हठ योग म्हणतात त्याला. ह आणि ठ. ह म्हणजे चंद्र, ठ म्हणजे सूर्य. चंद्र नाडी आणि सूर्य नाडी या दोन्हीचं संतुलन.
ह्या प्राणायामद्वारे आपण करू शकतो किंवा समजू शकतो. एकाग्रता पण आपण अशा पद्धतीनं प्राप्त करून घेऊ शकतो प्राणायामाद्वारे. म्हणून प्राणांचं नियमन करणं अत्यंत गरजेचं आहे, की त्यामुळे आपलं चित्त एकाग्र होतं, लवकर होतं. त्याला प्रयास करावे लागत नाहीत, कारण प्राणांचा आणि विचारांचा जवळचा संबंध असतो. म्हणून थोडंसं प्राणायाम करावं ध्यान करण्यापूर्वी. आता हळूहळू आपले डोळे आपण पूर्ण बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवूया. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला बोटावरती जाणवते ते आपण आतमध्ये खेचून घेऊया बोटातून. एकसारखं तिकडं लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. फक्त श्वासावरती किंवा हाताच्या व्हायब्रेशन्स वरती खेचून घेतोय आपण व्हायब्रेशन्स, तिकडे लक्ष द्यायचं. विचार येत असतील तर श्वासावरती पण लक्ष देऊ शकतो आपण. विचार नसतील तर आता चैतन्याच्या त्या स्थितीला पोचायचं आहे आपल्याला. म्हणजे व्हायब्रेशन्स वरती, म्हणजे डिव्हाइन वर्क, जे श्रीमातांचं कार्य आहे, डिव्हाइन वर्क. थोडंसं शारीरिक स्थिती, थोडंसं आत्मिक अवस्था, अशा स्थितीला येतोय आपण हळूहळू. एक एक पायरीनं वर जातो, डायरेक्ट आत्मिक स्थितीला जाऊ शकत नाही. शरीरातून त्या आत्म्यापर्यंत पोहोचायला थोडा कालावधी आहे, काही प्रोसेस आहेत. त्या प्रोसेस प्रमाणे आपण गेलो तर ती स्थिती आपण टिकवून ठेवू शकतो, मेंटेन करू शकतो. जे चैतन्य श्रीमातांच्याकडून येते ते आम्ही खेचून घेतोय. आता काय करायचंय पहा, आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडेच असू देत. आपण बंधन घ्यायचं आहे, परंतु हाताने घ्यायचं नाहीये, चित्ताने घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या चित्ताचे जे दोन हात आहेत, त्या दोन्ही हातानं आपण आपली कुंडलिनी वरती चढवायची आहे. आपण नेहमी घेतो शरीरानं बंधन कुंडलिनी चढवतो तसंच आहे, फक्त हे चित्तानं करायचं आहे. हात असेच, आपले स्थूल हात असेच. सूक्ष्म देहानं आपण आपली कुंडलिनी वरती चढवायची आहे. बघा, डावा हात कुंडलिनी पुढे घ्यायचा आहे चित्ताचा, स्थूल हात तसाच श्रीमातांच्याकडे. जसं गणेशाला 4 हात असतात ना, तसं श्रीमातांनी पण आपल्याला 4 हात दिलेले आहेत. जसं स्थूल जे हात आहेत ते 2 आणि चित्ताचे 2 हात आतमध्ये. या चित्ताच्या म्हणजे चैतन्याच्या हातानं आपण कुंडलिनी हळूहळू वर चढवायची. आपला डावा हात कुंडलिनी पुढे घ्यायचा चित्ताचा आणि उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची. बघा, चित्तानं. आपले स्थूल जे हात आहेत ते श्रीमातांच्याकडेच असू देत, तिकडे लक्ष द्यायचं नाही. जे आतले हात आहेत त्यांना कुंडलिनी वर चढवायची. म्हणजे किती एकाग्रता आपल्याला लागते हे आपल्या लक्षात येईल. हळूहळू कुंडलिनी वर चढवतोय आपण, शिस्तीत वर चढवतोय. शस्त्रामधून बाहेर काढून एक गाठ मारतोय. बघा, दुसऱ्या वेळेला डावा हात कुंडलिनी पुढे चित्ताचा, उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवतोय. आपले स्थूल हात हलवायचे नाहीत, आतल्या आत क्रिया आहे ही सगळी. दुसऱ्या वेळेला कुंडलिनी वर चढवतोय, आपल्या हाताबरोबर ती वर येते.
बघा, एकाग्रता किती महत्वाची आहे यासाठीच, कारण हा सर्व चित्ताचा खेळ असतो. एकाग्रता यासाठी प्राप्त करावी लागते. शिस्तीत वर चढवतोय, डाव्या हाताबरोबर ती वर येते येते, हळूहळू हळू टाळूतून तिला बाहेर काढून 2 गाठी मारतोय चित्तानं. तिसऱ्या वेळेला परत चित्ताचा हात कुंडलनी पुढे, चित्ताचा उजवा हात त्यानं कुंडलनी वर चढवतोय, शिस्तीत वर चढवायची. बघा, स्थूल हात आपले आहेत असे आहेत, देह आहे असा आहे, आतल्या आत क्रिया चालू आहे. म्हणजे आपल्या सूक्ष्म देहानं आपण बंधन घेतोय, कुंडलनी चढवतोय. बघा, वरती 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 चढवतोय. शस्त्रारमधून बाहेर काढून 3 गाठी मारतोय आपण. 1, 2 आणि 3. बघा, आता कवच घेतोय चित्तानं, चित्ताच्या हातानं कवच घ्यायचं आहे. आपला उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. बघा, चित्तानं घेतलं. आता लक्ष बंधन घ्यायचंय आपण चित्तानं. चित्ताचा आपला हात आपला वर इकडे तिकडे होतोय, लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं आणि जो हात इकडे इकडे होतोय तिकडे लक्ष ठेवायचं चित्ताचा, म्हणजे बंधन बसतं ते बरोबर. म्हणजे चित्तानं बंधन कसं घ्यायचं हे आपल्या लक्षात आलं. हे फार महत्वाचं आहे. स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म देहाचा आपण जास्त वापर करायचा असतो योगामध्ये. त्याला विल पॉवर पण म्हणतात, आत्मिक शक्ती पण म्हणतात. या आत्मबलानं आपण कार्य करू शकतो. कवच घेत आहे आपण चित्ताच्या हातानं. आता चित्ताचा हात बरोबर स्थूल हाताच्या आतमध्ये घालायचा, असा हात ठेवायचा पुढे. म्हणजे चित्ताचे हात आहेत हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह काय आहे हे कळलं आपल्याला. लक्ष व्हायब्रेशन्स वरती, आणि जे आपण कवच घेतलं, बंधन घेतलं, त्या बंधनाकडे थोडं लक्ष केंद्रित करूया. खरोखर बसले की नाही चित्तानं घेतलेलं बंधन ते बघूया आपल्या भोवतानी. स्थूल देह आपण हलवलेलाच नाहीये, सर्व कार्य चित्ताच्या देहाने करतोय. पहाटेच्या ध्यानामध्ये श्री माताजी काय म्हणतायत की आपण हालचाल कमी करायची शारीरिक. म्हणजे याचा अर्थ असा आहे की चित्तानं सर्व कार्य करायचं आहे. चित्त कार्यान्वित असणं आवश्यक आहे आणि असतं. पहाटे एकाग्र लवकर होतं ते त्यासाठी आहे. आता काय करायचं, चित्ताचा आपला उजवा हात हृदयावर ठेवायचा, चित्ताचा. जसं स्थूल हात आपण ठेवतो ना, तसं चित्ताचा हात हृदयावर ठेवायचा आहे. बघा, येतंय का? इथं म्हणूया श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. हे खरं म्हणजे म्हटलं नाही पाहिजे, कारण आपण स्थूल हात ज्यावेळी ठेवतो त्यावेळी असं म्हणणं गरजेचं आहे. आता आपल्या चित्ताचा हात आपण ठेवलाय म्हटल्यावर ती धारणा आपोआपच झाली पाहिजे. कारण या स्थूल देहाला पण जसा हात आहे, आपल्याला कळलं की हात चित्ताचा हात आहे, तसं डावा हात पण आहे, शरीर पण आहे सगळं चित्ताचं. बघा, हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह कसं कार्य करतायत. आपल्या चित्ताचा हात आपण ठेवलाय हृदयावर आणि म्हणतोय, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे.
आता चित्ताचा हात आपण हृदयावरती ठेवलाय. तसं जो डावा चित्ताचा हात आहे तो श्रीमातांच्याकडे आहे. बघा कसं आहे आता. म्हणजे काय करायचंय, मी आत्मा आहे हे समजण्यासाठी या स्थूल देहाच्या आतील सूक्ष्म देह, चित्ताचा देह तो कार्यान्वित करतोय आपण. स्थूल देह आहे असाच ठेवलेला आहे. उजवा हात जो आहे चित्ताचा तो हृदयावर ठेवलेला आहे. डावा हात चित्ताचा श्रीमातांच्याकडे आहे. आणि आपण जे बसलेलो आहोत, चित्ताचे पाय, डोकं, पाठ, पोट हे सगळं कार्यान्वित करणं गरजेचं आहे आतून. बघा किती सूक्ष्मता पाहिजे, किती तपश्चर्या पाहिजे की हे समजण्यासाठी. म्हणजे चित्तावरती कार्य करणं गरजेचं आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे मग म्हणू शकतो. कारण लक्ष सूक्ष्माकडे, चैतन्याच्या, चित्ताच्या बॉडीवरती आहे. म्हणजे किती एकाग्रता पाहिजे आपलं चित्त पॉवरफुल होण्यासाठी. कारण चित्त सगळीकडे पसरलेलं आहे ना. जरा देखील कुठं आपल्या बॉडीला लागलं, समजा चुकून काही लागलं किंवा टोचलं बारीक, तरी आपलं लगेच लक्ष जातं तिथे. म्हणून चित्त जे आहे चैतन्याच्या रूपात सगळ्या देहात पसरलेला आहे. म्हणून तो चैतन्याचा देह त्यानं आपण कार्य करतोय. म्हणून हा स्थूल देह जो आहे तो लाकडासारखा स्थिर केलाय आणि चैतन्याचा देह आपण कार्यान्वित करतोय, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. उजवा हात हृदयावर ठेवलाय आपण चित्ताचा, डावा हात चित्ताचा श्रीमातांच्याकडे आहे. संपूर्ण चित्ताची बॉडी तिकडं लक्ष आहे आपलं, ज्या स्थूल देहाच्या आतमध्ये आहे ते. आपण योगी माणसं आहे, चित्तानं कार्य करायला शिकलं पाहिजे. चित्त हे फार महत्वाचं आहे. या चित्तानं, चित्ताच्या आत्मबलानं सगळं रोखता आलं पाहिजे. ज्या काही बाहेर घटना घडतायत, वाईट चांगल्या दोन्ही पण, तिकडं आपलं लक्ष आहे. चित्तानं लक्ष देतो ना आपण. कुठेही चित्त जाऊ शकतं. या त्रिभुवनामध्ये, विराटमध्ये कुठेही चित्त जाऊ शकतं. देह नेऊ शकत नाही, परंतु चित्त जाऊ शकतं. हा फायदा आहे ना. म्हणून लक्ष चित्ताकडे पाहिजे, व्हायब्रेशन्स रूपी बॉडीकडे पाहिजे चित्ताच्या. आता आपला चित्ताचा हात उचलायचा आहे आणि तो सहस्त्रार वरती ठेवायचा. हात दाबायचा आहे चित्ताचा आणि तो दाबून फिरवायचा आहे. बघा तिकडे लक्ष केंद्रित करतोय आपण. आणि म्हणतोय श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. बघा चित्ताचा जो हाताचा तळवा आहे उजव्या हाताचा, तो आपण टाळूवरती दाबून फिरवतोय, चित्ताच्या देहाला फिरवतोय. आपल्या चित्ताचा देह आपल्या स्थूल बॉडीच्या आत आहे, आपण तो फिरवतोय आणि म्हणतोय श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय चित्ताचा, डावा हात संपूर्ण बॉडी आपलं लक्ष आहे तिकडे श्रीमातांच्याकडे. व्हायब्रेशन रूपी बॉडी आहे ती. हा स्थूल देह आपण स्थिर ठेवलेला आहे आणि जे आत्मिक बॉडी आहे तिची हालचाल करतोय आपण. पहाटे असंच करायचं असतं कधीही, मग 3 वाजता आणि 4 वाजता उठून त्याचा फायदा होतो. हात दाबून शिस्तीत फिरवतोय आपण. फिरवताना लक्ष तिकडे देतोय सहस्त्रारमध्ये. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा.
हात दाबून शिस्तीत फिरवायचा चित्ताचा. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे. 7-8 इंच वर, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं. खरोखरच आपण स्वतःच तर बाहेर येत नाही ना चैतन्याच्या रूपात. कुंडलिनी तर वर येतेच. बघा, हात आपण फिरवतोय चित्ताचा वर. संपूर्ण बॉडीवरती आपलं लक्ष आहे, चैतन्याच्या. लक्ष शस्त्राच्या वर गेलेलं आहे. हात खाली घेऊया चित्ताचा. आपलं लक्ष चित्ताच्या बॉडीवरती, चैतन्याच्या बॉडीवरती द्यायचं. स्थूल देह नाही, सूक्ष्म देह. आणि या सूक्ष्म देहातूनच आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर आली का पाहायची. तिची हालचाल झाली पाहिजे. चित्ताच्या देहाच्या हालचाली आता सुरुवात झाली पाहिजे. स्थूल देह आता तो नष्टच होणार आहे एक दिवस. म्हणून ही सवय लावून घ्यायची की चित्ताची जी बॉडी ती कार्यान्वित कशी होईल इकडे लक्ष पाहिजे. बघा, आपली कुंडलिनी शस्त्राचं भेदन करून वर आली का बघायची. त्याचबरोबर या चैतन्याच्या बॉडीकडे पण लक्ष ठेवायचं. हे फार महत्वाचं आहे. जसं अनिमा, गरिमा, महिमा ह्या सिद्ध्या आहेत, हे योगी लोकांना प्राप्त होतं. तसं हनुमानजींना प्राप्त होतं. तसं ह्या बॉडीमध्ये आपण सूक्ष्म पण होता आलं पाहिजे आणि स्थूलही होता आलं पाहिजे. स्थूल देहाच्या पेक्षा पण मोठं होता आलं पाहिजे. त्याला महिमा म्हणतात. अनिमा म्हणजे या देहापेक्षा पण सूक्ष्म होत होत, बारीक बारीक होत 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 अगदी न दिसेल अशा पद्धतीने होता आलं पाहिजे. गरिमा म्हणजे आपली स्थिती बाहेरच्या लोकांना पण दिसून आली पाहिजे. अशा पद्धतीने गरिमामय आपण दिसलं पाहिजे. म्हणजे या देहातून आपण कार्य करायला लागलोय हे कळून आलं पाहिजे लोकांना. म्हणजे या देहाला, हा देह अगदी तेजस्वी दिसला पाहिजे, किंवा हा देह असा वागला पाहिजे, किंवा त्याचं चालणं, त्याचं बोलणं हे गरिमामय असावं. त्याला गरिमा म्हणतात. म्हणजे ही सिद्धी प्राप्त आहे आपल्याला, की श्री मातांनी दिलेल्या. लक्ष शस्त्राच्या वर आहे आपलं, आणि बॉडी चैतन्याची बॉडी तिकडे लक्ष आहे. आता स्थूल देहाकडे बघायचंच नाही, सूक्ष्म देहाकडे, चैतन्याच्या बॉडीकडे. म्हणजे आपला स्थूल देह किती स्थिर ठेवायचा तो आपण ठरवायचा आहे. लक्ष शस्त्राच्या वर आहे. आता ह्या चैतन्य रूपी देहाची बॉडी जी आहे, ती बॉडी या स्थूल देहातून, जो सूक्ष्म देह आहे ना आपला स्थूल देह, तिथून थोडस वरती येतोय का बघायचं. वरच्या दिशेने थोडस हालचाल करूया. म्हणजे जे आपलं डोकं आहे, चैतन्य रूपी डोकं म्हणा, स्थूल देहाच्या आतमध्ये चैतन्याचं डोकं आहे, चित्ताचं, ते थोडस हलवायचा प्रयत्न करूया. बघूया शस्त्रामधून थोडं वर येते का, खाली येते का बघायचं. कारण हे चैतन्यच आहे. हे शस्त्रामधून वर येतं का प्रयत्न करून बघायचं आहे. म्हणजे संपूर्ण बॉडी आपण हलवली पाहिजे आतल्या आत. येते का बघूया प्रयत्न करून. आता हा चैतन्य रूपी हात आहे, तर आता आपण
बॉडीच्या बाहेर पण काढू शकतो, बॉडीच्या आतमध्ये पण घेऊ शकतो. कासवासारखं आहे ते. येते का बघायचं? तसं डोकंही सहस्त्रारच्या वर काढता येते का बघायचं? ब्रह्मरंध्रातून बाहेर. बघा, प्रयत्न करूया. म्हणजे हे निराकार निर्गुणच आहे ना चैतन्य, फक्त आकाराला या देहामुळं. आतमध्ये निराकार निर्गुण चैतन्य आहे ते. मग शस्त्रारमधून काय येणार नाही बाहेर? टाळूतून आलं पाहिजे ते. ब्रह्मरंध्रातून वरती काढायचं डोकं. जसं मुलाचा जन्म होतो ना आईच्या उदरातून, बघा उदरातून आपण बाहेर येतो त्यावेळी काय होतं? पहिलं डोकं बाहेर येतं, मग क्रमाक्रमानं एक एक पार्ट आपले बाहेर येतात. तसं शस्त्रारमधून आपण डोकं पहिला बाहेर काढायचं. दुसरा जन्म आहे ना आपला द्विज, मग त्या पद्धतीनं आपण दुसरा जन्म घेतलेला आहे, घ्यायला पाहिजे. ती स्थिती जी आहे ती स्थिती प्राप्त करता आली पाहिजे आपल्याला, ते मिळवायचं आहे. म्हणजे चैतन्य रूपी देह आपण आहोत हे कळणं आवश्यक आहे. त्यासाठी स्थूल देह आणि हा सूक्ष्म देह म्हणजे काय आणि तो कसा बाहेर येतोय इकडेही लक्ष असणं आवश्यक आहे. बघा, थोडस वर येऊया शस्त्रारमधून. परंतु ही बॉडी पण वर आणायची आपल्याला चैतन्याची. डोकं वर काढूया पहिला. डोकं वर काढत असताना ते चैतन्य रूपीच होतं. आकार बदलतो वर आला की, वायू तत्वातून वर येतो, असं आहे ते. म्हणून डोक्यातलं चैतन्य, पायातलं चैतन्य, हातातलं चैतन्य, बॉडीतलं हे संपूर्ण चैतन्य ह्या स्थूल बॉडीतून शस्त्रारमधून वर आणायचं असतं हळूहळू. तसा प्रयास करूया. येते का बघूया आपल्याला. ही क्रिया आतली असते, आपोआप ते त्या स्थितीला जावं लागतं. ही तपश्चर्या आहे. तपश्चर्याशिवाय ते लगेच होत नाही, परंतु प्रयास रोज केला पाहिजे. की मी आत्मा आहे म्हणणं आणि स्वतः होणं यात फरक आहे ना. आपण स्वतः शस्त्रारमधून बाहेर येणं हे किती महत्वाचं आहे. ब्रह्मरंध्रातून आपण नुसता दरवाजा पाहत बसतोय, बघतोय की या दरवाज्यातनं आपण स्वतः कधी बाहेर यायचं का नुसताच पाहतच बसायचं आहे, हे लक्षात आलं पाहिजे ना आपल्या. म्हणजे आधी स्थूल देह आणि सूक्ष्म देह, चैतन्याचा देह कळला पाहिजे काय आहे ते. आणि या चैतन्य रूपी देहाला आपण वर काढतोय. येते का बघायचं शस्त्रारमधून बाहेर. एक एक अवयव, डोकं, त्यानंतर मुंडकं, त्यानंतर हात, असे काढायचे बाहेर. हळूहळू शरीरच बाहेर काढतोय आपण. जन्म होतोय ना मुलाचा, द्विज होतोय, तर त्या पद्धतीनं आपण बाहेर येतोय आणि यायचं हळूहळू. शस्त्रारमधून जन्म दिलाय श्री माताईने आणि हे ब्रह्मरंध्र उघडले म्हणजे द्विज केलं आपल्याला. जसं पक्षाचा 2 वेळा जन्म, एक अंडी रूपानं आणि एक पक्षी रूपानं, तसं आपला जन्म एकदा आईच्या पोटातून स्थूल देहाचा, आणि ज्या वेळेला आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला आत्मा रूपानं आपण चैतन्याच्या रूपानं दुसरा जन्म, म्हणजे त्याला द्विज म्हणतात. आज्ञेच्या वर आपण द्विज होतो. येशू ख्रिस्तानी सांगितले त्याप्रमाणे द्विज झालं पाहिजे. बघा, शस्त्रारच्या वर काढायचं पूर्णपणे, कुंडलनी वरती शस्त्रारच्या वर घ्यायची. चित्त आपण स्वतः वर यायचं या बॉडीतून. येते का बघायचं, थोडा प्रयास करतोय, प्रयत्न करून बघूया.
पहाटेच्या ध्यानामध्ये आपण हेच करायचं असतं, कारण पहाटे ही सूक्ष्म जाणीव होऊ शकते. स्थूल देह स्थिर ठेवून आपण ह्या सर्व आतल्या गोष्टी करायच्या असतात. त्यासाठी नीरव शांतता असणं आवश्यक आहे. म्हणून पहाटे 3 वाजता उठून 4 वाजता उठून या गोष्टी आपण करायच्या असतात. एकाग्रता त्यासाठी हवी. शरीर स्थिर ठेवता आलं पाहिजे, निर्विचार होता आलं पाहिजे. हे आता प्रारंभिक गोष्टी झाल्या. निर्विचार होणं, स्थिर ठेवणं. त्याच्याही पुढची पायरी ही की हा देह स्थूल सूक्ष्म देह तो कळला पाहिजे आणि कसा त्यातून बाहेर यायचं हे कळलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपले पावलं पडली पाहिजेत हळूहळू. आता वरती 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 येऊया आता हळूहळू. ब्रह्मरंध्रातून वर येऊया, स्वतःच यायचं वर. म्हणूनच शस्त्रार म्हणजे काय आहे? लिंग स्वरूप शिवशक्तीचं मिलन तिथं होतं ना. शक्तीपीठ आहे ते. तिथून आपला जन्म होणार आहे दुसरा. आईच्या उदरातून त्या आदिशक्तीने जन्म दिला ना. वरती 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 यायचं. आपला जो स्थूल देह आहे तो आपण स्थिर ठेवलेला आहे. त्यामुळे आत्मिक देहाचीच हालचाल आहे, आपल्या चैतन्याच्या देहाचीच हालचाल आहे. आणि हाच देह आम्ही टाळूतून वर काढतोय, ब्रह्मरंध्रातून वर काढतोय, पूर्णपणे वरती वरती घेऊन जातोय. त्या देहाला, चैतन्य रूपी देहाला आपण वर घेतोय. त्याची जाणीव होते. वर गेले की ते वायू तत्वातूनच वर जातं. देहात आल्यावर देहाचा आकार झाला, टाळूतून बाहेर आल्यावर तो वायू तत्व झाला. चैतन्य आहे ना, ते निराकार निर्गुण आहे. ते कशातही मिक्स होतं. वरती वरती आकाश तत्वापर्यंत जाता येते का बघूया. आपण स्वतःच या देहातून टाळूतून बाहेर पडून आकाश तत्वाच्या दिशेने जातोय. म्हणजे हे शरीर किती स्थिर ठेवणं गरजेचं आहे ते बघायचं. हे ब्रह्मरंध्र उघडलेलं आहे, ते काही उगीच नाही आहे श्रीमाताने. ही समाधी अवस्था आहे. ही जागृत निर्विचार समाधी अवस्था असते. यावेळेला आपण अलर्ट पण असतो, कळतं आजूबाजूला काय चाललंय, इकडं काय चाललंय हे कळू शकतं. कारण बॉडीवरती देखील कंट्रोल या आत्म्याचा असतो. आत्मा आहे आत्मा आहे नुसता म्हणून कसं होईल? ते तसं झालं पाहिजे ना. आत्मा आणि परमात्मा कळायला पाहिजे. नुसता भाषणबाजी आणि बोलून हे होत नाही. मोठमोठे आपण शब्द जंजाळ उभे करतो आत्मा आणि परमात्म्याविषयी, परंतु प्रत्यक्ष आपण कृती प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे ना. हे खरोखर तसं बनणं गरजेचं असतं. पूर्ण बॉडीतून हळूहळू वरती काढतोय आपण ते, आणि वरती आकाश तत्वापर्यंत जातोय. एकरूप होतोय त्या परम आत्म्याशी, परम चैतन्याशी मिक्स होतो, एक जीव होतो. आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला की तो शिवस्वरूप होतो, सदाशिव होतो. कारण त्याचंच प्रतिबिंब म्हणजे शिवतत्व, म्हणजे आत्मतत्व म्हणजे चैतन्य तत्व. कारण शिवांची शक्ती अलग झाली ती चैतन्यातून, व्हायब्रेशन्स मधून, ती आदिशक्ती. आणि तीच आपल्याला दुसरा जन्म देते, आत्मा रूपानं, शरीर रूपानं एकदा आणि आत्मा रूपानं एकदा. मग शरीर रूपानं आपण जन्माला आलो, आता आत्मसाक्षात्कार मिळाला म्हणजे आत्मरूपानं जन्माला यायला पाहिजे की नाही.
तिकडे आपलं किती लक्ष असतं हे बघणं गरजेचं आहे. आपण त्यासाठी किती मेहनत करतो, किती चित्त देतो आपल्या आत्म्याकडे. मी आत्मा आहे असं किती वेळा आपल्याला जाणीव होती दिवसातून, हे बघणं गरजेचं आहे. तेवढं आपण त्याच्या जवळ आहोत किंवा मी आत्मा आहोत ही धारणा आमची असली पाहिजे. एकरूप होतोय, आकाश तत्व विराट मध्ये जायचं, आपण स्वतःच जायचं. बघा, शस्त्रामधून आता तो मार्ग मिळालाय, त्यातून आम्ही वरती जातो आकाश मार्गे, विराट होतो. चित्त जातं म्हणजे काय? चित्त म्हणजे आपण स्वतःच आहे ना, चैतन्य आहे. चैतन्याने जाऊन बघतो म्हणजे काय कळतं? हाताच्या बोटावर कळतं मग चैतन्य कुठं जाते तिथं, म्हणजे आपण स्वतःच जाऊन बघतो ना. मग या स्थूल देहात येतं ते परत. मग कळतं, अहो माझं चित्त तिथं गेलतं आणि त्यामुळं हाताच्या बोटावर जाणवलं. ही प्रक्रिया एवढी फास्ट आहे की चित्ताचा वेग प्रचंड आहे. प्रकाशाच्या वेगापेक्षा पण चित्ताचा वेग प्रचंड आहे. चित्त म्हणजे आत्माच आहे. क्षणात आपण आकाश तत्वात जाऊ शकतो, विराट मध्ये जाऊ शकतो. म्हणून आपण स्वतःच टाळूतून बाहेर पडून वर जातोय. कंट्रोल खाली देखील आहे. वर जातो म्हणजे वरतीच जात नाही, त्याचं कंट्रोल खाली ठेवलेलं आहे परमेश्वरा. फक्त ती स्थिती प्राप्त करायचा प्रयत्न करतोय आपण. वरतीच राहायचंय, आकाश तत्वामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया वरती. परंतु तपश्चर्या काय, या बॉडीतून आपण चैतन्याचा देह वरती काढतोय एकसारखा आणि तो आकाश तत्वामध्ये घेऊन जातोय, अशी धारणा करतोय आपण. लक्ष त्या ठिकाणी देऊ, थोडा वेळ बसूया तशा पद्धतीने. What does AI mean for business leaders and for business managers?
नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. मी स्टोरीटेल मध्ये आर के नाग.
लक्ष आपलं वरतीच आहे, परंतु या बॉडीमध्ये चैतन्य शक्तीची जी बॉडी आहे तिकडे हे आपलं लक्ष आहे. जे स्थूल देह आणि सूक्ष्म देह यातला फरक आपल्या लक्षात आलेला आहे. तर त्या पद्धतीनं आपण पहाटेचं ध्यान करू शकतो किंवा इतर वेळेला देखील करू शकतो, परंतु त्याला शांततेसाठी पहाटेचं जे वातावरण आहे ते अतिशय उत्तम आहे. म्हणजे देह वेगळा वेगळा आहे हे कळावं यासाठी. आता हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे, श्रीमाताईंना पाहायचं. हे स्थित उघडायचे, त्या स्थितीत बसायचं. ती स्थिती म्हणजे कुठली? आपली बॉडी तर दिसते आपल्याला, आता श्रीमाताईंना पाहतोय. शरीर दिसतं आपल्याला, पण त्या शरीरामध्ये जे स्थूल सूक्ष्म शरीर आहे चैतन्याचं, ते मी आहे, ही डोळे उघडल्यानंतर कळलं पाहिजे. आणि वरतीही लक्ष आहे, म्हणजे त्याचं वलय वरपर्यंत पण आहे. तिकडं लक्ष द्यायचं, व्हायब्रेशन्स चैतन्याच्या देहाकडं. म्हणजे आपली दृष्टी बदलायची आता. जरी देह श्रीमातांच्या समोर असला स्थूल देह, तरी आता आपला दुसरा जन्म चैतन्याचा देहाचा झालेला आहे. म्हणून चैतन्याच्या देहाकडे पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे व्हायब्रेशन्स आपल्याला संपूर्ण देहातून आलेले कळतील श्रीमातांच्याकडून. आता आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. स्थूल देहानं बंधन घ्या. स्थूल देहाच्या हातानं बंधन घ्यायचं. डावा हात कुंडलनी पुढे, उजव्या हातानं कुंडलनी वरती चढवतोय आपण. लक्ष कुंडलिनी वरती आहे. फरक लक्षात येतोय का पाहायचं आपल्या स्थूल देहाचं आणि सूक्ष्म देहाचं. वर एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला परत हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत वर आणायची. 3 गाठी मारतोय. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, परत उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती. आता बघा, शिस्तीत शिस्तीत हे कळणं आवश्यक आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, चैतन्य आणि तो कशा पद्धतीनं कार्यान्वित करू शकतो. श्रीमातांनी किती आपल्याला वरदान दिलेलं आहे. आपलं टार्गेट आपल्याला समजलेलं आहे, त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. लक्ष कवचावरती आहे. जे कवच आपण घेतोय तिकडे आहे. हे कवच फार महत्वाचं आहे. हे कवच भेदून कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी येऊ शकणार नाही. अशा पद्धतीने हे कवच घेतोय आपण. आता आज लक्ष आपलं दिवसभर परम चैतन्याच्या बॉडीकडे द्यायचंय. स्थूल देह आणि सूक्ष्म देह जो आपण पाहिला किंवा त्याची जी अनुभूती आपण घेतली, त्या तिकडेच लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. लक्ष शस्त्राच्या वरती पण, म्हणजे ती बॉडीतून वरती कसं नेता येईल हे पण पाहिलं पाहिजे. आणि लक्ष वरती पण आणि चैतन्य रूपी बॉडीकडे पण द्यायचं. जय श्री माताजी.